वेळ कसा निघून गेला ते कळलंच नाही। दिवस, महिने, एवढंच काय वर्षसुद्धा बघता बघता निघून गेली। आत्ता तर कोविड आला होता, लॉकडाऊन लागलं होतं असं मन सांगत असताना कॅलेंडर मात्र सांगतं की या गोष्टीला आता 6 वर्ष होत आली आहेत। पण कधी विचार केलाय का की घड्याळाची चावी कुणीतरी जोरात फिरवल्यासारखं वेळ एकदम फास्ट कसा काय निघून जातोय? असं वाटतं की डोळ्याची पापणी झाकून उघडेपर्यंत आपण 20तून 30 आणि 30तून 40 सुद्धा पोहोचलो की खऱ्या आयुष्यात आपण 5 ते 10 वर्षांनी पुढे आलोय, पण आपलं मन मात्र कुठेतरी त्या जुन्या आठवणींच्या अजूनही जवळ आहे असं वाटतं। हे सगळं होतंय कारण आपला मेंदू वेळ ठरवण्यासाठी कॅलेंडर किंवा घड्याळ वापरत नाही, तर तो वापरतो आठवणी आणि अनुभव। लहानपणापासून ते वयाच्या एका ठराविक टप्प्यापर्यंत बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यात पहिल्यांदा होत असतात। पहिली शाळा, पहिला मित्र, पहिलं प्रेम, पहिली नोकरी, अशा कितीतरी गोष्टी आपण पहिल्यांदा अनुभवत असतो, बघत असतो, शिकत असतो। आणि आपल्या मेंदूसाठी सुद्धा हे सगळे अनुभव नवीन असल्यामुळं तो एक एक गोष्ट डिटेलमध्ये नोंदवून ठेवतो, त्या आठवणी व्यवस्थितपणे साठवून ठेवतो आणि त्यामुळं तो पूर्ण काळ त्यातला बारक्यातला बारका प्रसंगसुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे आठवत राहतो। पण जसजसे आपण मोठे होत असतो, आपल्या रोजच्या जगण्यातल्या जवळपास 90% गोष्टी रोज रिपीट होत असतात। रोज उठा, कामाला जा आणि बाकी संसारातल्या गोष्टीसुद्धा रिपीट होत असतात। आणि मग आपला मेंदू स्वतःची ऊर्जा आणि स्टोरेज वाचवण्यासाठी या रिपीट होणाऱ्या गोष्टींची नोंदच करून घेत नाही। या सगळ्यामध्ये अगदीच काहीतरी नवीन आणि वेगळं घडलं तरच ते आपल्या आठवणीत राहायला लागतं। म्हणजेच घड्याळाची चक्र तर फिरत असतात, आपण आपलं आयुष्य सुद्धा जगत असतो, पण त्या जगण्यामध्ये नवीन असं काही घडत नसल्यामुळं आपला मेंदू ते अनुभव, त्या आठवणीत जपून ठेवतच नाही। आणि याच कारणामुळे आपल्याला जाणवल्याशिवाय मधले कितीतरी महिने, वर्ष असंच निघून जातात आणि मग कधीतरी निवांत बसल्यावर अचानकपणे आपल्याला ती गोष्ट जाणवते। पण हा जर महत्त्वाचा वेळ आपल्या हातातून नकळतपणे निसटून जाऊ द्यायचा नसेल तर एकदम सोपं आहे। आपल्या बिझी आयुष्यातून थोडा वेळ काढा आणि अशा गोष्टी करा ज्या आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतील। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।